पुन्हा एकदा निवेदन देतोय यांना याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्मान्य राजसाहेबांनी सूचित केलं होतं की अशा प्रकारे तुम्ही पुस्तक छपाई करू नका, परंतु हा GR तोंडी त्यांनी रद्द केल्याचं सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती। आज तुम्ही बघू शकता या प्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे। शाळा सुरू झाल्या, शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते, बाजारात पुस्तकं विकायला आली आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना धुळफेक करून या खोटारड्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा GR लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य, तिसरी भाषा कशाला, त्रिसूत्री भाषा आम्हाला अवलंबून नाही, हे धोरण आम्हाला मान्य नाही, जी भाषा ठीक आहे या मागणीसाठी आज आम्ही आलोय। आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारलाय। ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत। ही पुस्तकं छापणं बंद झालं पाहिजे बालभारतीनी, आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजारात आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो हे या सगळ्यांना कळेल। आम्ही संघर्षाला तयार आहोत। त्यांनी समंजसाची भूमिका हवी, मराठी मनांचा, मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ।